आता मंदिराचे आचार्य आहे तिकडे, तर किती माणसांसाठी बनते तरी दिवसाला जेवण. बघा कशी बुंदी बनते ती. जी काय बुंदी वगैरे बनते त्याचे ताई लोक बघा इकडे लाडू बनवत असतात. बघा मम्मा कशी पुसते गाडी आमची. अरे माझ्यावर पाणी नको उडवू. चला तर 4-5 तासाचा प्रवास करून आता आलोय आपण महालक्ष्मी फार्म हाऊस, मँगो व्हॅली, गणपतीपुल्यामध्ये. बाप रे, पैसा वसूल व्ह्यू. ही प्रॉपर्टी जी आहे ती आपल्या उरणकराचीच आहे. ती वरती पण रूम आहे. म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल 360 व्ह्यू भेटते. सी पण भेटेल, माउंटेन पण भेटेल आणि फुल ग्रीनरी. हा, इथून एक परफेक्ट व्ह्यू मिळतोय बघा तुम्हाला समुद्राचा. तर आता आम्ही आलोय. जाम थकलोय ना 5-6 तासाचा प्रवास करून. आता गणपती बाप्पांचे दर्शन करायला जाऊया आपण. आम्ही तर आंघोळ केलेला आहे, हे दोघांनी आंघोळ नाही केले. हे दोघी आंघोळ करून आता आम्ही सर्व जाणार गणपती बाप्पांच्या दर्शनाला. बोला गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, तर मी आहे भूमिशा कोहली आणि तुमचं स्वागत करते आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल वरती उरणकरंजेकर वरती. कालच्या लॉग मध्ये आपण एंट्री केलेली महालक्ष्मी फार्म हाऊस मध्ये. मी शूट करते कारण दादा आणि वहिनी व्हिडिओ काढण्यात बिझी आहेत. चला मी तुम्हाला दाखवते ते काय करतात. तर हे बघा, वहिनी दादाला तुम्हाला शिकवताना दिसते, पण दादा काही शिकत नाही, काहीतरी उलटच करते. कधीपासून आमचे नाही तर काय पण करते, काय समजतच नाही. पहिले अण्णाने शिकवला, नंतर मी, नंतर वहिनीने, तरी काय याला येतं. चला तर रील वगैरे बसलोय आपण आपल्या गाडीमध्ये आणि आपल्या बंगल्यापासून फक्त 8.4 किलोमीटर वरती गणपतीपुळेचं मंदिर आहे. तिकडेच निघालोय. तर कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. वाव, काय भारी बीच आहे. ये एका प्राणी तो आरे वारे बीच. अरे यार, मी कधीपासून प्रणितला सांगते आपल्याला एक बीच भेटते, आरे वारे बीच. दिसतच नव्हते. तर कोण नाही प्रणित आरामात स्विमिंग करू शकते. दर्शन घेऊन इथे जायचं आहे ना. येस, व्हॉट्स इट, यू व्हॉट्स इट. चला तर आरे वारे बीच आणि भरपूर सारे नजारे बघून आता फायनली आपण पोहोचलेलो आहे गणपती बाप्पा गणपतीपुळे यांच्या क्षेत्रामध्ये ना. हा, तर आता काय दर्शनाला जाऊया ना. आणि आवडला ना ओव्हरऑल? फार्म हाऊस पण आवडला आणि आरे वारे बीचचा व्ह्यू पण आवडला ना तुला? भूमिशा सुट्टी एन्जॉय करतेस ना? आपली इंजिनिअरिंगची मुलगी भूमिशा सुट्टी एन्जॉय करते बघा. भारी व्ह्यू पण येताना पाऊस भेटला. हा, भारी. बापरे, तो पाऊस कसला भेटला, मी तर घाबरलेलो. काय बेकार पाऊस एकदम. जास्तच झालं. हा, जास्त म्हणजे खूप जास्तच झालं. आणि भूमिशाला सुट्टी आहे म्हणजे ती नुसती फिरतच नाही, पण इंटर्नशिप मध्ये काम पण करतेस ना. हा बघा, काय इंटर्नशिप मध्ये कामाला जातेस ना. हा, हे बघा, हुशार मुलगी, मल्टी टॅलेंटेड. तिला तिची तारीफ करणं आवडत नाही. हा, हे बघा, पण आम्हाला खूप प्राऊड फील होते भूमिशाचा. कीप इट अप भूमिशा. अनया पण शिकेल तिच्याकडनं. चला तर आलोय जिथे नारळ हार मिळतोय. हे बघा, जास्वंदीचा फूल, गणपती बाप्पांचा प्रिय ना. दुर्वा, जास्वंदीचा फूल आणि नारळ घेतलाय बघा आम्ही. अनया, आलीस ना याच्या आधी? महाप्रसादाचा पण लाभ असते इकडे. हा, मी विदाऊट मनी चॅलेंज केला होता तेव्हा दर्शन घेतलं होतं आणि महाप्रसादाचा लाभ घेऊन आपण चॅलेंज कंप्लीट केला होता गणपतीपुळेच्या मंदिरामध्ये. रत्नागिरीवरून विदाऊट मनी आलेलो. नसेल बघितला व्हिडिओ तर नक्की बघा. आता आपण इथे चप्पल काढूया. मोफत चप्पल स्टँड आहे इकडे. चला एक एक करून चप्पल टाका. अनया, तू पण टाक. आणि आलोय आता दर्शनाच्या लाईन मध्ये. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी येत आहे तर लाईन कसली असते. आणि आज बघा पूर्ण रिकामी, खाली लाईन.
आणि आतमध्ये आल्यावरती तुम्हाला दिसणार उंदीर मामा. जे काय विश आहे तुमची ती उंदीर मामाच्या कानात सांगा आणि गणपती बाप्पा पूर्ण करत असते. आणि आणायला बघा कुठे आहे केरळाच्या हाती सोबत खेळते. चला आता दर्शनाला जाऊया. भूमिशा VIP दर्शनासाठी आलीस काय? चल. चला तर दर्शन वगैरे घेऊन आलोय आपण जिथे मंदिराचा महाप्रसाद बनतो तिकडेच. आणि इथे बघा शिरा बनवताय ना? आचारी बोलतात ना तुम्हाला? हां, तर मंदिराचे आचारी आहे तिकडे. तर किती माणसांसाठी बनते तरी दिवसाला जेवण महाप्रसाद? 1000-1200 माणसं दररोज संध्याकाळच्या आणि सकाळीचे वेगळं. हां, दुपारी 3000 आणि संध्याकाळी 1000. बापरे, 1000 ते 3000 असं माणसांसाठी बनत असते. आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी किती जणांना बनतंय? तेवढेच 3 ते 4000 लोक दररोज महाप्रसादाचा लाभ घेऊन जातात ना. हां, आणि मोफत आहे ना हे? हां, मोफत म्हणजे महाप्रसाद मिळतोय गणपतीपुळे गणपती मंदिरामध्ये. तेच तुम्हाला महाप्रसाद बनताना दिसते बघा. आणि या बाजूला बघताय जे आपल्याला लाडू प्रसाद म्हणून देतात, बाहेर विक्रीला ठेवलेले असतात, त्याचीच बुंदी बनवताना दिसते बघा. आणि बघा कशी बुंदी बनते ती. आणि जी काय बुंदी वगैरे बनते त्याचे ताई लोक बघा इकडे लाडू बनवत असतात. बुंदीचे लाडू ना? बुंदीचे लाडू प्रसादामध्ये देतात ते दिसतात बघा तुम्हाला. मस्त आहे बघा. भरपूर ताई लोक आहेत तिथे हे काम करण्यासाठी. हे बघा इकडे पण बुंदीचे लाडू. हे बघा हे प्रसाद म्हणून देतो ना आपण सर्वांना, भक्तांना आपण प्रसाद म्हणून देतो बघा. रोमा, तुझ्या अंदाजाने किती लोक महाप्रसादाचा लाभ घेत असतील? काय वाटतं तुला? दिवसाला 2 टायमाला? 2 टायमाला 1000 पर्यंत. हां, तर 3 ते 4000 जण महाप्रसादाचा लाभ घेतात डेली. हां, आणि आलोय आता परत आपण दर्शन घेऊन. आणायला काहीतरी विश बोलायची आहे ना? हां, काय विश मागणार? पण नुसता विश नको मागू. विश मागून त्याच्यावरती मेहनत कर, तेव्हाच ती गणपती बाप्पापर्यंत पोहोचणार. हां, नाही तर विश मागून नुसतं सोडून देशील. हां, मेहनत केली पाहिजे त्यासाठी. माग. तिघींनी 3 विश मागितल्यात. देवा, मेहनत केली तर तिघांच्या विशा पूर्ण होऊ द्या. हां, थँक्यू. पण मेहनत कर त्यासाठी. हां, नाही नुसती शॉपिंग करत राहशील. तुझ्यासाठी तूच करणार ना. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ सी. जोरात काय तुला घेऊन गेला असता. बघा वाचली पण पूर्ण भिजली. रात्रीचे 9 वाजलेत आणि आलोय आपण आपल्या प्रॉपर्टीमध्ये परत. आणि इथे बघा पूलवाला रेस्टॉरंट आहे इथे ना, ब्ल्यू वॉटर रेस्टॉरंट म्हणून आहे. मल्टी क्युझिन रेस्टॉरंट. आणि आम्ही बीचवरती फुल धमाल केली ना अनाया.
आणि तर फुल वावत वावत गेली त्या लाटांमध्ये. काय केलंस ना, पूर्ण रेती घुसली ना अंगावरती, पूर्ण रेती लागली. आणि मम्मा आमची आली होती फोटो काढायला, तर तिचा टॉवेल जो आम्ही दिला होता ठेवायला, सर्व वस्तू वाहून गेले तिचे. एवढ्या मोठ्या मोठ्या लाटा होत्या. हा, त्याच्यानंतर आम्ही आलो परत. बरं झालं की आम्ही ते टॉवेल घेतला नाही, तर ते टॉवेल ते फिश असं ब्लँकेट. तर आपली जी प्रॉपर्टी आहे ती वीकेंडला जर तुम्ही येताय तर एकदम खचाखच भरलेली असते ना. आपण वीकडेज, हा, तर आम्ही आता वीकडेज मध्ये आहेत, तर जास्त फॅमिलीज नाहीत, पण आपल्यासोबत 2-3 फॅमिली अजून आहेत. आणि आम्ही आता जेवण ऑर्डर केलंय. म्हणजे आपल्या बंगल्याच्या बाजूला, हा नाही आपला बंगला, पण याच्या बाजूला आपला बंगला आहे, म्हणजे फार्म हाऊस आहे, त्याच्या जवळच हा रेस्टॉरंट आहे ना. हा, आणि दुपारच्या टायमाला आणाय इथे फुल धमाल करणार पूल मध्ये. जेवण वगैरे करून आलोय. हा, फुल डे बिझी, आणि जेवण पण एकदम सुंदर होता. तर आज क्लायमेट बघा, पावसाला झालेली आहे सुरुवात, एकदम भारी पाऊस पडतोय आणि गार गार वातावरण झालंय ना. आणि जुगनू पण दिसते आम्हाला. जुगनू, हा, जुगनू आता गेले असतील पण पावसामध्ये. पण आजचा ओव्हरऑल दिवस, सकाळी आपण 7 वाजता निघालो. हा, देवदर्शनही केले ना उमा. आणि आता आपण जेवण वगैरे करून आराम करणार आहोत. आता उद्या सकाळी तुम्हाला भेटतो आणि आपल्या प्रॉपर्टीमधनं व्ह्यू दाखवतो, फार्म हाऊसमधनं व्ह्यू दाखवतो. बघूया कसा आहे तो. मंडळी, आता वाजले सकाळीचे 8:30 आणि मी उठलेली आहे. आणि आता तुम्ही व्ह्यू बघा, किती चांगलं व्ह्यू आहे ना. इथे भूमिशा दीदी पण उठलेली आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि मम्मा आणि डॅडू काय करते ते चला बघूया. तर इकडे डॅडू आणि मम्मा गाडी धुत आहे. मम्माची तर काय अजूनच चालली आहे मस्ती. गाडी माकली ना पूर्ण. इकडे बघा, प्रवास केला आपण, पोलीस वॉचमॅन सर्व घेऊन आलोय आपण सोबत. बघा गाडी धुतली इथे तर. चला आता पण आम्ही पण एक घेऊया. मम्मा घे चल. बघ, काल स्विमिंग करून आलेली पॅन्ट आहे माझी. बघा मम्मा कशी पुसते गाडी आमची. अरे माझ्यावर पाणी नको पडू. फार्म हाऊसचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही खालती दिलेल्या कॉन्टॅक्टला कॉन्टॅक्ट करून हे फार्म हाऊस आरामात बुक करू शकतात. आमचे सारखा प्लेझंट स्टे एन्जॉय करू शकता. आणि इथेच जवळच एक स्विमिंग पूल पण आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही स्विमिंगही करू शकता आणि बीच मध्ये पण तुम्ही स्विमिंग पण करू शकता. आणि इकडच्या रेस्टॉरंट मध्ये तुम्ही जेवण पण करू शकता आणि मंदिराचं पण दर्शन घेऊ शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून.